सो आत्ताच माझं जेवण करून झालंय. तर आम्ही आता मुंबईमध्ये आहोत आणि आम्ही जेवायला बिग फिश या हॉटेलला आलोय. इथलं जेवण ना खरंच खूप छान आहे. म्हणजे मुंबई जरी असली तरी गोव्याचं जे ऑथेंटिक फूड असतं त्याची सवय याला. सो तुम्ही सुद्धा नक्की या. खूप भारी आहे, खूप संपले माझे खाऊ खाऊन, इतकं भारी आहे. इतकं भारी आहे ना की म्हणजे मी एक चपाती जर घेतली तर मी ती 2 मिनिटात त्या रश्श्यासोबत संपवेन. म्हणजे टोटली एकदम ऑथेंटिक गोवन टेस्ट आहे. आणि म्हणजे आता कसं सांगता येईल की कोकणी पद्धतीचं जेवण आहे. म्हणजे अस्सल गोवन फूड आहे. म्हणजे तो पीस विरघळतोय तोंडात, एवढा मस्त शिजवलाय. खूप सुंदर जेवण आहे. स्पेशली मला ते त्यांचे प्रॉन्स खूप आवडले. ते मला राईस पण सगळं 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 व्यवस्थित आहे. गोवाचं ऑथेंटिक जेवण जे असतं त्याची टेस्ट येते. मी एकदा खाल्लं होतं, सेम तसंच लागतंय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला खरं तर सगळी डिश आवडली, पण स्पेशली सोलकढी खूप मला जास्त आवडली आणि ते छान आहे सगळ्यात. ओ बिग फिश अर्धी राहिल्या माझी खायची. इतकं भारी जेवण आहे ना, चपाती परत तांदूळची भाकरी, अगदी खूप भारी. म्हणजे सांगू शकत नाही एवढं मला भारी वाटतंय. आणि मी सगळं संपवत आणलंय. तुम्ही नक्की या एकदा जेवायला. आपल्या 10वीचं शूट संपून आम्ही साताऱ्याहून आलेलो मुंबई फिरायला. तर मुंबई फिरता फिरता मला फिश खाऊ वाटलं. तर ते नेमकं खायचं कुठे, तर द बिग फिशला. आणि हो, इथलं फिश सुद्धा या नावाप्रमाणेच आहे, द बिग. आणि तुम्ही मुंबईत असून सुद्धा तुम्हाला गोवा कोकणचा फील देऊन जाईल इथली चव. त्याच्यामुळे नक्की या द बिग फिशला.